लग्नाची बेडी या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागामध्ये सिंधू सांगत असते थँक्यू सो मच, तुम्ही जाऊ शकता. आणि सिंधू त्या कॉन्स्टेबलला जायला सांगते. कॉन्स्टेबल गेल्यावरती आता इकडे सिंधू सांगते, रेश्मा तू तक्रार केली होतीस ना. रेश्मा म्हणते, सिंधू काय बोलतेस तू. सिंधू म्हणते, थांब. त्या कॉन्स्टेबलला पुन्हा बोलवते आणि सत्य काय आहे ते मी सगळंच तुला सांगते. रेश्मा म्हणते, हो हो, नको त्यांना बोलवूस, मी खरंच तक्रार केली होती. सिंधू म्हणते, का केलंस तू असं. यावरती रेश्मा म्हणते, कारण काकू मला घालून पडून बोलतात, दरवेळेला माझा अपमान करतात. काल बघितलंस ना तू माझ्यासोबत त्यांनी काय केलं ते. सिंधू सांगते, पण म्हणून तू जे वागलीस त्याचं समर्थन होत नाही. काकूंच्या विरोधात तक्रार करणं हे चुकीचंच होतं. त्यावरती आपली बाजू मांडत रेश्मा सांगते, मला मूल होत नाही, आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली, त्या सगळ्याचा दोष पण काकू मलाच देतात. मला हे सहन होत नाही. या घरात मला वेगळं आणि राणी वहिनींना वेगळं स्थान दिलं जातं. कसं सिंधू सहन करू. आणि तू तर पाहिलेलं आहेस काकू ज्या वेळेला बोलतात तेव्हा किती टोकाचं बोलतात. यावरती सिंधू म्हणते, पण आता तुला सगळ्यांच्या समोर आपला गुन्हा कबूल करायचा आहे का. रेश्मा म्हणते, नाही, कारण मी गुन्हा कबूल केला तर माझी अवस्था खूप बिकट होईल, मला घरातून बाहेर काढलं जाईल. काय करू सिंधू, मला मदत कर. आता सिंधू रेश्माला मदत करण्यासाठी सत्य लपवण्याचा सगळ्यांच्या समोर प्रयत्न करणार असते, पण हा प्रयत्न राघव हाणून पाडणार असतो. मग सिंधू रेश्माला घेऊन आत येते. रुक्मिणी म्हणते, काय झालं, खरा गुन्हेगार सापडला का. सिंधूची मान खाली असते. हे बघून ऋतुजा म्हणते, बघितलं ना, मान खाली घालून बसले, म्हणजे हिला खरा गुन्हेगार वगैरे काही सापडलेला नाहीये. कळते का तुम्हाला. रत्नाकर भाऊजी, राजश्री वहिनी, मधू आणि माझे लाडके सुपुत्र कुठे गेला रिषभ. बघा यांना अजिबात पुरावा सापडलेला नाहीये. यावरती ऋतुराज म्हणतो, टाइम आउट, चल तुझ्या मुलीला घेऊन घराबाहेर चालती हो लगेच. ऋतुराज म्हणतो, चल लवकर निघ. यावरती रत्नाकर चिडतो आणि म्हणतो, ऋतुराज कोणती पद्धत आहे ही बोलायची. ऋतुराज म्हणतो, अहो ह्यांनीच डील केली होती ना की संध्याकाळपर्यंत जर का खरा गुन्हेगार आला नाही तर मात्र या घराबाहेर जातील. रत्नाकर म्हणतो, सिंधू काय झाले, तुला खरा गुन्हेगार सापडला नाही का की सापडून तू लपवत आहेस. सिंधू म्हणते, असं काहीही नाहीये. त्यावरती रुक्मिणी म्हणते, रत्नाकर बस चला आता, एकदा ठरलंय ना की खरा गुन्हेगार जर हिने शोधून नाही आणला तर हिला बाहेर जावं लागेल. सिंधू म्हणते, मी चालले आहे. सावी ये लवकर, असं म्हणत ती सावीला बाहेर बोलवते. मागोमाग विनू पण येतो. सिंधू सांगते, सावी बाळा चल, आपल्याला जायला लागेल. विनू म्हणतो, डॉक्टर काकू तुम्ही कुठे चाललेला आहात. यावरती सिंधू सांगते, बाळा मी आणि सावी आम्ही दहीगावला चाललोय. यावरती विनू म्हणतो, डॉक्टर काकू असं करू नका. सिंधू सांगते, हे बघ बाळा, मी तुला काय सांगते ते नीट ऐक. मी तुला एक्झरसाईज दिलेत ते एक्झरसाईज तू कर, सगळे व्यायाम कर आणि छानपैकी बरा हो. विनू सांगतो, जर डॉक्टर काकू तुम्ही निघून गेलात ना तर मी कोणतीही एक्झरसाईज करणार नाही, कोणतेही व्यायाम करणार नाही, तुम्ही जायचं नाही. सावी म्हणते, आई असं का, पण इथे माझी शाळा आहे, ड्रामा आपण करणार आहोत, या ड्रामामध्ये मी पार्टिसिपेट केलंय, मग अचानक आपण कसं जायचं. सिंधू म्हणते, सावी बाळा हट्ट करू नको, आपल्याला जावं लागेल. असं म्हणत सगळ्यांच्या आता म्हणजे सावी आणि इकडे विनू या दोघांचा आग्रह मोडत सिंधू सावीचा हात धरते आणि तिकडून निघून जात असते. विनू मात्र सावीचा हात घट्ट धरून ठेवतो आणि सावी थांबणं, नको ना जाऊस असं म्हणत सावीला थांबवत असतो. पण आता सिंधू कोणाचं ऐकतच नाही. मधू म्हणते, विनू इकडे ये बरं. सिंधू सावीचा हात धरते आणि जाणार तितक्यात तिथे राघवचा आवाज येतो, थांबा, कोणी कुठेही जाणार नाही. आता राघवच्या आवाजाच्या दिशेने सगळेच जण पाहतात. रुक्मिणी राघवकडे पाहत म्हणते, राघव तुला गोष्टी माहीत नाही आहेत, इथे जे काही घडून गेलं ना त्याबद्दल तुला काही कल्पना नाही, म्हणून तू हे सगळं बोलतोयस. राघव म्हणतो, मला सगळ्याची कल्पना आहे. मी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला हजर झालो मला सगळं समजलेलं आहे की काय घडलंय ते, पण या सगळ्यामध्ये डॉक्टर सिंधू यांचा हात नाही आहे. रुक्मिणी म्हणते, तू कसं काय बोलत आहेस, तू तर आत्ताच आलायस. राघव म्हणतो, मी सगळे पुरावे शहानिशा करूनच इकडे आलोय. ऋतुराज म्हणतो, पुरावे, मग कोण आहे खरा गुन्हेगार. यावरती राघव सांगतो, हे बघा मी ते रेकॉर्डिंग ऐकलेलं आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्या माणसाने कंप्लेंट केली तो आवाज डॉक्टर सिंधू यांचा नाही आहे आणि तो आवाज कुणाचा आहे हे मला समजलंय. सगळ्यांना धक्का बसतो आणि रुक्मिणी म्हणते, इतका सस्पेन्स का वाढवतोयस, बोल ना, कुणी कंप्लेंट केले. त्यावरती अन्वी आता खूप खुश होते. राघव सांगतो, मी जर त्या व्यक्तीचं नाव सांगितलं ना तुम्हाला कोणालाही विश्वास पण बसणार नाही. ती व्यक्ती आहे रेश्मा. रेश्माचं नाव घेतल्यावरती सगळ्यांना 440 वोल्टचा धक्काच बसतो. रेश्मा कसं असं करू शकते. आता सगळेच जण हादरतात. त्यावेळेला ऋतुजा म्हणते, रेश्मा नाही, तू खोटं बोलतोयस राघव. राघव म्हणतो, मला खोटं बोलून काय मिळेल, कारण आत्ता सिंधूने केलेल्या नाटकात सुद्धा रेश्मा अडकली होती. सिंधूने ज्या वेळेला सांगितलं की तिचे
अप्पांचे ओळखीचे कोणीतरी आहेत जे रेकॉर्डिंग देणार आहेत. तेव्हा रेश्मा हादरली, बाहेर गेली आणि कॉन्स्टेबलकडून पेन ड्राईव्ह मागत होती. रेश्मा बरोबर ना, सिंधूने हा ट्रॅप रचला होता. अन्वी सांगते हो, सिंधू मामीने हे सगळं मुद्दाम केलं होतं आणि तिने हा ट्रॅप रचत रेश्माला अडकवलंय. सिंधू म्हणते अन्वी शांत बस. अन्वी म्हणते मी का शांत बसू सिम्मा, तुझ्यावरती इतके घाणेरडे आरोप होत आहेत आणि मी गप्प बसेन असं वाटलं तुला. असं म्हणत अन्वी सगळ्यांना सत्य सांगते. रत्नाकर म्हणतो सिंधू मला तुझ्यावरती खूप प्राऊड वाटतो, म्हणजे इतका त्याग आहे ना तुझ्याशिवाय खरंच कोणी करू शकत नाही. हा त्याग फक्त आणि फक्त तूच करू शकतेस. रुक्मिणीला ऑलरेडी माहिती असतं की सिंधूने हे केलेलं नाही, पण रेश्माने हे केलंय म्हटल्यावरती रुक्मिणीचा पारा चढतो आणि राजश्री म्हणते खरंच सिंधू, आज तू आमचा विश्वास सार्थ ठरवलास. असं म्हणत सगळेच सिंधूचं कौतुक करत असतात आणि त्यावेळेला रिषभ म्हणतो खरंच वहिनी, खरंच तू जे आज काम केलेस ना त्यामुळे आज आम्हाला ऊर भरून आले, पण रेश्मा आज तुझ्या या गोष्टींमुळे मला खूप वाईट वाटते. इकडे मधू आता सिंधूचे हात जोडून माफी मागते आणि म्हणते आमच्या घरच्यांनी तुझ्यावरती आरोप केला, कुठेतरी मी पण चुकले, मला माफ कर. त्यावरती आता चिडलेली रुक्मिणी म्हणते तू का माफी मागशील, ज्या व्यक्तीने हे सगळं कारस्थान केले त्या व्यक्तीने माफी मागू दे. रेश्मा रेश्मा तू हे सगळं का केलंस, असं म्हणत आता रुक्मिणी रेश्मावरती चिडते. रिषभ म्हणतो रेश्मा मी तुला आधी पण विचारलं होतं की नाही की तू हे सगळं केलंयस का, त्यावेळेला तू नाही म्हटलीस, पण रेश्मा तू हे सगळं केलंयस, तुझ्या चुकीला माफी नाही. तू माझ्या घरच्यांना अडकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस. रेश्मा म्हणते रिषभ मला माफ कर, काकू माझ्यावरती सारखं ओरडायच्या. त्यावरती आता रिषभ म्हणतो एक तोंड शब्द बोलू नकोस, काहीही बोलू नकोस आणि तोंड तुझं बंद ठेव. असं म्हणत रिषभ आता रेश्मावरती आवाज वाढवतो आणि म्हणतो या घरात राहण्याचा तुला अधिकार नाही, चल चालती हो इथून. रिषभ रेश्माचा हात धरतो आणि फरफटत तिला आता बाहेरच्या दिशेने निघत असतो. त्यावेळेला सिंधू म्हणते थांब रिषभ, तिची पण काहीतरी बाजू असेल ना, तिची बाजूसुद्धा आपण ऐकून घेतली पाहिजे. एकतर्फी कोणताही निर्णय देणं चुकीचं ठरेल. तिच्या मनात आत्तापर्यंत इतका राग का पायलप झालाय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे ना. रिषभ म्हणतो पण वहिनी तिने जे केलंय ते. यावरती सिंधू म्हणते हे बघ रिषभ, तिने केलंय ते चुकलंय, त्याचं समर्थन होणार नाही, पण तरी पण तिची काय बाजू आहे, तिच्या मनात काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे ना रिषभ. असं म्हणत आता सिंधू रेश्माला बोलण्याचा चान्स देते. रेश्माला घेऊन समोर येते आणि म्हणते बोल रेश्मा, तुझ्या मनात आहे ते बोल. यावरती रेश्मा म्हणते त्या दिवशी काकूंनी माझ्यावरती हात उगारला होता. ऋतुजा म्हणते अगं मूर्ख मुली, मग मला सांगायचं होतं ना, आणि मी तिथे असते त्यांनी असं केलंच नसतं. ऋतुराज म्हणतो अगं थांब ना ऋतुजा थांब, आपल्याला तिचं बोलणं ऐकून घेऊ दे. रेश्मा म्हणते दरवेळेला, त्या दिवशी तुम्ही नव्हतात पण दरवेळेला तुमच्यासमोर काकू माझा अपमान करता. तुम्ही काय करू शकता हो, मला मूल नाही म्हणून मला हिणवलं जातं. रिषभ आधी काही काम करायचं नाही म्हणून मला हिणवायचं जायचं. दरवेळेला मला प्रत्येक गोष्टीवरून हिणवलं गेलं आणि राणी वहिनींची जितकी काळजी घेतली जाते तितकी माझ्याकडे लक्षसुद्धा देत नाही. माझ्याकडे नेहमी पार्शालिटी केली जाते. राणी वहिनींना दरवेळेला भाव दिला जातो आणि मला मात्र घालून पाडून बोललं जातं. या सगळ्याचा मला त्रास होतो आणि खरं तर या घरामध्ये श्रीमंत घरच्या सुनांनाच किंमत दिली जाते, गरीब घरच्या सुनांना किंमत नाही हे मला समजलेलं आहे. मी गरीब घरची आहे, राणीवहिनी श्रीमंत घरच्या आहेत म्हणून त्यांना खूप रिस्पेक्ट मिळतो आणि तो मला मिळत नाही, म्हणून माझ्या मनात काकूंविषयी राग होता. हे सगळं आपल्या मनातलं आता मात्र इकडे रेश्मा भडाभडा बोलून जाते आणि सगळ्यांना समजतं की आत्तापर्यंत रेश्मावरती खरंच कुठेतरी अन्याय झाला होता. ऋतुराज म्हणतो पण हे तू नीटपणे बोलू शकत होतीस ना. रेश्मा म्हणते माझं बोलणं आत्तापर्यंत या घरात कुणी ऐकून घेतलेलं आहे. असं म्हणत सगळेच जण आता मात्र इकडे अवाक होतात की रेश्माच्या मनामध्ये इतकं काही भरलेलं आहे. त्यावरती आता मात्र रुक्मिणी म्हणते पण तरीसुद्धा तुझ्या मनात जर इतकं काही आहे ना तर या घरात राहण्याचा तुला अधिकारच नाही आहे, चालती होतो या घरातून. याच्यावरती आता मात्र इकडे सिंधूमध्ये बोलते की हे बघा त्याला ह्या घरातून बाहेर काढणं चुकीचं आहे, तिला एक संधी मिळायला पाहिजे. रुक्मिणी म्हणते या घरातल्या लोकांच्या मॅटरमध्ये बाहेरच्या लोकांनी बोलण्याचा मी तुला अधिकार नाही दिलेला आहे. सिंधू म्हणते ठीक आहे, पण तुम्ही जर रेश्माला घराबाहेर काढलत ना तर मात्र कॉलनीतली लोक काय काय बोलतील याचा सुद्धा तुम्ही विचार करा. आणि सिंधू आपली सिंधुगिरी चालू करते कॉलनीतल्या लोकांना एकत्र करून रेश्माला न्याय मिळवून देण्यासाठी. मग रुक्मिणी गडबडते, रेश्माला घराबाहेर काढण्याचा विचार ड्रॉप करते. इकडे नाटकाची सुरुवात होते. सिंधू छानपैकी सीतामाई बनलेली असते. लवकुश बनलेले सावी आणि विनू सिंधूला विचारत असतात माता आमचे पिता कोण आहेत. यावरती सिंधू सांगते तुमचे पिता एक मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तुमचे पिता कोणावरतीही अन्याय होऊ देत नाहीत. तेवढ्यात राघवची डॅशिंग एंट्री झालेली असते. सिंधू सांगत असते तुमचे पिता एक मर्यादा पुरुषोत्तम असून त्यांनी पूर्णपणे सगळ्यांवर न्याय मिळवून देण्याचं काम केले. यावरती सावी विचारते माता म्हणजे आमचे पिता मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत का. असं म्हणत असताना मागे राम
म्हणून आलेल्या राघवची एंट्री होते. सगळंच हे रिलेटेड होत असतं त्यांच्या कुटुंबासोबत. म्हणजे जरी रामायणाचा उत्तरार्ध चालू असला तरी सिंधू राघवची कथा जणू चालू असते. 2 मुलं राघवची असतात, पण राघवला दोन्ही मुलं आपली आहेत याबद्दल माहितीच नसते. सिंधू सीतामाईसारखी सत्वपरीक्षा देत असते. आता सिंधूला न्याय मिळणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.